ओके. सो फर्स्ट सेंटेन्स काय वाचा. द नॅचरल एक्सटेन्शन ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट इज द एन्युटी अँड एक्सटेन्शन ऑफ एन्युटी इज द EMI, इक्विटेड मंथली इन्स्टॉलमेंट. आता एन्युटी म्हणजे काय, EMI म्हणजे काय ते आपण बघूया. इंटरेस्ट म्हणजे काय आपण पाहिलं होतं. सो आता एन्युटी म्हणजे काय. A series of equal payment made at equal intervals of time is called the annuity. Series of equal payment made at equal intervals of time is called the annuity. म्हणजे काय, a series of equal payment made at equal interval of time is called the annuity. म्हणजे काय सांगा. तर जसं की आता आपण बजाज फायनान्स वरती बऱ्याच वेळा घरी एखादं प्रोडक्ट घेतो, कोणत्या तरी फायनान्स रिलेटेड प्रोडक्ट घेतल्याच्या नंतर त्या प्रोडक्ट चे जे काही इन्स्टॉलमेंट असतील ते आपण कसे पेड करतो. तर आपल्याला एक पर्टिक्युलर पिरियड दिला जातो. पिरियड इन द सेन्स, सपोज आता तुम्ही एखादं वेट हॅलो, एक आपण एक काम करा, एक 5 मिनिटांनी पुन्हा जॉईन करा. ओके सर. ओके. संगम आवाज येतोय. सर ब्रेक होतोय आवाज तुमचा. आता येतोय. हो सर. ओके. सो आपण कुठे होतो, ॲन्युटी. ॲन्युटी म्हणजे काय. आता ॲन्युटी इन द सेन्स, तुम्ही कधी RD काढले का बँकेत संगमी. RD काढले बँकेमध्ये कधी. हॅलो. सो ज्या पद्धतीने तुम्ही एखादी RD आपण बँकेमध्ये काढतो. तर RD काढताना आपल्याला काय करतं, बँक रिकरिंग डिपॉझिट म्हणतो ज्याला, त्याच्यासाठी एक पर्टिक्युलर आपल्याला टाइम पिरियड ठरवून दिला जातो. म्हणजे तुम्ही RD किती मंथसाठी किंवा किती इयरसाठी काढताय. सो सपोज तुम्ही 1 इयरसाठी RD काढली, तर प्रत्येक मंथचा एक पर्टिक्युलर इन्स्टॉलमेंट ठरलेला असतो, एक पर्टिक्युलर अमाऊंट ठरलेली असते. सपोज 500 ही तुमची पर्टिक्युलर ठरलेली अमाऊंट आहे. तर प्रत्येक मंथला म्हणजे 1 इयरची तुमची RD असेल तर प्रत्येक मंथला ₹500 तुमचे अकाउंट किंवा तुम्हाला तिथे भरावे लागतात तुमच्या RD अकाउंटला. म्हणजे काय, तर तुम्ही प्रत्येक महिन्याला ₹500 एक फिक्स अमाऊंट आहे जी ठरवून दिलेली आहे. ती पर मंथला तुम्ही काय करताय की डिपॉझिट करताय त्या तुमच्या रिकरिंग अकाउंटमध्ये. असं तुम्हाला 1 इयरली करायचं. आणि ही जी पद्धत आहे ह्यालाच म्हटलं जातं ॲन्युटी. ॲन्युटीमध्ये काय असतं, एक फिक्स अमाऊंट तुम्हाला डिसाईड केलेली असते आणि एखादा फिक्स टाइम पिरियडसाठी. सो त्याला म्हटलं जातं ॲन्युटी. द पेमेंट कॅन बी ॲन्युअली, हाफ इयरली. सिरीज ऑफ इक्वल पेमेंट मेड इन इक्वल इंटरवल्स. सो तुम्हाला जे आहे इक्वल पेमेंट, एक पर्टिक्युलर पेमेंट ठरलेलं आहे की जेवढं तुम्हाला पेड करायचं आहे आणि इक्वल पिरियडसाठी. हुझिफा. येस सर. ऐक, समजलं मी ॲन्युटी बद्दल सांगितलेलं की लेट जॉईन झालेस. लेट जॉईन झालो. ओके. सो ॲन्युटी म्हणजे काय, तर सपोज तुम्ही बँकेमध्ये रिकरिंग डिपॉझिट म्हणून जसं RD आपण त्याला म्हणतो. सो RD ओपन केलं तर RD मध्ये काय असतं, तुम्हाला एका पर्टिक्युलर टाइम पिरियडसाठी एक पर्टिक्युलर अमाऊंट ठरवून दिलेली असते. म्हणजे सपोज तुमचा 1 इयरचा पिरियड दिला RD साठी, तर 1 इयरला तुम्ही ₹500 RD काढली, तर प्रत्येक मंथ एंडला तुम्हाला ₹500 त्या तुमच्या डिपॉझिट अकाउंटला जमा करायचे. म्हणजे फर्स्ट मंथला 500, सेकंड मंथला 500, म्हणजे तुमची जी अमाऊंट आहे ती फिक्स आहे. आणि तुमचा जो काही पिरियड आहे तो सुद्धा फिक्स आहे. प्लस तुमचा जो इंटरवल आहे, म्हणजे 2 पेमेंट भरण्याच्या मधला जो इंटरवल, तो सुद्धा फिक्स आहे की 1 महिन्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. तुम्ही पहिल्या महिन्यात केलं होते डायरेक्ट तिसऱ्या महिन्यात, नंतर 5व्या महिन्यात, असं अनइक्वल नसतो. इथे इक्वल इन्स्टॉलमेंट, इक्वल काय म्हटलं जातं, इक्वल इंटरवल्स आणि एक फिक्स टाइम पिरियड,
ज्याच्यामध्ये दिला जातो त्याला म्हटलं जातं अॅन्युइटी. म्हणजे जर 500 तुम्ही पर मंथला बँकेमध्ये डिपॉझिट करायचं तर 1 इयरली तुमची अमाऊंट चेंज होत नाही, 500च असेल पर मंथला आणि त्याचा फिक्स टाइम पिरियड असेल 1 इयर. सो अशा टाईपच्या पेमेंटला म्हटलं जातं अॅन्युइटी. समजलं सगळ्यांना? तुझे पण समजलं? हो सर. ओके. देन आता आपण याच्यामध्ये काही टर्म्स दिलेले आहेत त्यांनी अॅन्युइटीच्या अंडर येणाऱ्या टर्म्स. त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे पिरियडिक पेमेंट, त्यालाच म्हणतं इन्स्टॉलमेंट. द साइज ऑफ इच पेमेंट मेड फॉर अन अॅन्युइटी इज कॉल्ड द पिरियडिक पेमेंट. म्हणजे अॅन्युइटीसाठी तुम्हाला जो पेमेंटची काय जी साईज दिलेली असेल, जसं की आपण 500 म्हटलं, पर मंथला आपण किती पेड करणार आहोत तर 500 आपल्या अकाउंटला जमा करणार आहोत, डिपॉझिट करणार. मग ती 500 जे आहे ते काय आहे आपलं साईज ऑफ इच पेमेंट मेड, म्हणजे त्याची साईज आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणा 500 आपला इन्स्टॉलमेंट आहे. समजलं? जी काही अमाऊंट ची मेड इच अमाऊंट मेड फॉर अॅन्युइटी, अॅन्युइटीसाठी जी अमाऊंट तयार केलेली आहे पर मंथली त्याला म्हटलं जातं पिरियडिक पेमेंट किंवा इन्स्टॉलमेंट. देन येतं पेमेंट पिरियड. पेमेंट पिरियड म्हणजे काय, टाइम बिटवीन टू सक्सेसिव्ह पेमेंट इज कॉल्ड द पेमेंट पिरियड. Mentioned earlier, this period can be yearly, half yearly, quarterly or monthly or just about anything. However, we will discuss only up to monthly periods. म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं की दोन इन्स्टॉलमेंट, आता सपोज पहिल्या ह्या महिन्यात भरलाय तर पुढचा भरण्याच्या मधला जो पिरियड असेल बिटवीनचा त्या पिरियडला म्हटलं जातं पेमेंट पिरियड. म्हणजे कधी कधी आपण जो इन्स्टॉलमेंट आहे तो हाफ इयरली सुद्धा पेड करतो, म्हणजे 6 महिन्याने एकदा, किंवा काही वेळेस आपण जो इन्स्टॉलमेंट आहे तो इयरली सुद्धा पेड करतो, तर काही वेळेस 3 मंथली म्हणजे त्याला क्वार्टरली म्हणतो, 3 मंथली सुद्धा आपण पेड करतो किंवा मंथली सुद्धा पेड करतो. जस्ट आपण जो वरचे एक्झाम्पल्स पाहतो हे मंथली पाहतोय. मग त्या तो जो मंथली किंवा हाफ इयरली किंवा इयरली किंवा 3 मंथली म्हणजे क्वार्टरली, त्या जो टाइम पिरियड जो असतो तुमचा इन्स्टॉलमेंटचा त्याला म्हटलं जातं पेमेंट पिरियड. देन टर्म ऑफ ॲन अॅन्युइटी. मग अॅन्युइटी म्हणजे काय, द टोटल टाइम बिटवीन द फर्स्ट पेमेंट, अॅन्युइटीची टर्म म्हणजे काय, टर्म ऑफ ॲन अॅन्युइटी, अॅन्युइटीची टर्म म्हणजे काय, द टोटल टाइम बिटवीन द फर्स्ट पेमेंट टिल द लास्ट पेमेंट इज कॉल्ड द टर्म ऑफ अॅन्युइटी. म्हणजे तुम्ही पहिला पेमेंट कधी भरलाय असं म्हटलं की इयरली तुम्ही 1 वर्षासाठी आरडी काढलेली आहे, सपोज आजपासून 1 वर्षासाठी काढली, तर आज डेट काय आहे तर सपोज 17 फेबला आरडी काढलीत, आता 1 इयरली काढलीत, म्हणजे तुम्ही लास्ट पेमेंट कधी भरणार आहात हुजेफा, आज एक पेमेंट भरलात आणि इयरली तुमचं तुम्ही इयरली साठी आरडी काढलेली आहेत इयरली बेसिसवर, आज तुम्ही फर्स्ट इन्स्टॉलमेंट भरलात त्याचा, तर लास्ट इन्स्टॉलमेंट कधी भरणार? संगमी, हुजीफा सांगा. इयरली बेसिसवरती आपण आरडी बँकेमध्ये आरडी काढलेली आहे, आज तुम्ही त्याचा फर्स्ट इन्स्टॉलमेंट भरलात, आता लास्ट इन्स्टॉलमेंट मग कधी भरणार इयरली बेसिसवर असेल तर? इब्राहिम, सदफ, सोनाली बोला काहीतरी. ठीक आहे, म्हणजे लास्ट इन्स्टॉलमेंट तुम्ही कधी भरणार आहात, कदाचित नेक्स्ट फेबला किंवा जानेवारीमध्ये. मग तो जो मधला जो पिरियड आहे सगळा, म्हणजे ह्या फेब पासून नेक्स्ट फेब पर्यंत, त्याला काय म्हणणार आहोत आपण, टर्म ऑफ ॲन अॅन्युइटी. देन प्रेझेंट व्हॅल्यू. Technically, the present value of an annuity is the sum of the present values of its periodic payment. The present value plays an important role in annuity, hence it will be discussed at length in the next article. काय म्हटलंय, टेक्निकली द प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ अॅन्युइटी इज द सम ऑफ प्रेझेंट व्हॅल्यूज ऑफ इट्स पिरियडिक पेमेंट. म्हणजे जे काही तुम्ही पिरियडिक पेमेंट करणार आहात, म्हणजे आज 500 भरले आहेत, नेक्स्ट इयरला 500, म्हणजे मग 1 इयर नंतर तुमची टोटल पेमेंट तुम्ही किती करणार आहात,
सो फर्स्ट म्हणला म्हणजे 12 मंथचे तुम्ही 500 पेड केले तर तुम्ही टोटल इयरली तुम्ही किती पेड करणार आहात तर 6000 रुपीज, बरोबर आहे. मग 6000 ही काय झालं तुमची प्रेझेंट व्हॅल्यू. काय म्हटलं तर प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ एन ॲन्युइटी इज द सम ऑफ द प्रेझेंट व्हॅल्यूज ऑफ इट्स पिरियडिक पेमेंट. सो पिरियडिक पेमेंटची जी काही तुमच्या प्रेझेंट व्हॅल्यूज आहेत त्याची टोटल किंवा त्याची सम म्हणजेच काय प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ एन ॲन्युइटी. देन द प्रेझेंट व्हॅल्यू प्लेज एन इम्पॉर्टंट रोल इन ॲन्युइटी. त्याच्यानंतर पुढे फ्युचर व्हॅल्यू अक्युमुलेटेड अमाऊंट ऑफ एन ॲन्युइटी. आता प्रेझेंट व्हॅल्यू पाहिली, फ्युचर व्हॅल्यू म्हणजे काय टोटल ऑफ एन पिरियडिक पेमेंट अलॉंग विथ द अप्रोप्रिएट इंटरेस्ट इज कॉल्ड द फ्युचर व्हॅल्यू मॅच्युरिटी अमाऊंट और सिम्पली द अमाऊंट ऑफ द ॲन्युइटी. म्हणजेच काय आता ही आपण प्रेझेंट व्हॅल्यू म्हणजे काय पाहिलं तर सम ऑफ प्रेझेंट व्हॅल्यूज ऑफ इट्स पिरियडिक पेमेंट. म्हणजे पिरियडिक पेमेंटसाठी तुम्ही जे दर महिन्याचे 500 रुपये भरणार आहात त्याची सगळ्याची टोटल म्हणजे तुमची प्रेझेंट व्हॅल्यू. पण त्या प्रत्येक 500 रुपीज वरती किंवा इयरली ज्यावेळेला तुम्ही बँकेमध्ये ह्याच्यामध्ये भरताय अकाउंटमध्ये टाकताय त्यावेळेस इयर एंडला तुम्हाला जे 6000 भरलेत म्हणजे तुम्हाला 6000च मिळत नाहीत. तर इयर एंडला तुमचे जे वर्षभर जे तुम्ही बँकेमध्ये डिपॉझिट केलेले पैसे बँकेने यूज केले त्याच्यावरती बँक तुम्हाला एक पर्टिक्युलर इंटरेस्ट सुद्धा देते. आणि मग तुमची प्रेझेंट व्हॅल्यू प्लस तो इंटरेस्ट कॅल्क्युलेट करून जी काही अमाऊंट तुमच्या हातामध्ये मिळेल त्याला म्हटलं जातं फ्युचर व्हॅल्यू मॅच्युरिटी अमाऊंट किंवा अमाऊंट ऑफ द ॲन्युइटी. देन टाइप्स ऑफ ॲन्युइटी. आता ॲन्युइटीचे टाइप्स कोणकोणते आहेत तर क्लासिफिकेशन ऑफ द बेसिक ऑफ ड्युरेशन्स. क्लासिफिकेशन ऑफ ऑन द बेसिस ऑफ ड्युरेशन. आता ड्युरेशन नुसार प्रत्येक ह्याचं ॲन्युइटीचं जे काय आहे क्लासिफिकेशन केलेलं आहे. ॲन्युइटी सर्टन फर्स्ट वन येतं ॲन्युइटी सर्टन. ॲन्युइटी सर्टन म्हणजे काय इफ द टोटल नंबर ऑफ टाइम पिरियड फॉर विच द ॲन्युइटी पेमेंट्स आर मेड इज फिक्स इन ॲडव्हान्स द ॲन्युइटी इज कॉल्ड द ॲन्युइटी सर्टन. म्हणजे तुम्ही इफ द टोटल नंबर ऑफ पिरियड्स ऑफ विच द ॲन्युइटी पेमेंट्स आर मेड इफ द टोटल नंबर ऑफ पिरियड्स म्हणजे तुम्हाला किती पिरियडसाठी तुमची विच द ॲन्युइटी पेमेंट्स आर मेड तुम्ही किती पिरियडसाठी अमाऊंट तुम्ही भरणार आहात ते आधीच ज्यावेळेला ठरवलं जातं. म्हणजे सपोज तुम्ही आता लोन घेताय किंवा आरडी करताय. आरडी करताना आधीच तुम्हाला सांगितलं गेलंय की तुम्हाला 1-2 वर्षासाठी 500 रुपये दर महिन्याला भरावं लागेल. हे प्री डिसाइड आहे म्हणजे इन ऍडव्हान्स डिसाइड केलेलं आहे. मग ज्यावेळेला ऍडव्हान्स डिसाइड केलं जातं तेव्हा त्याला म्हटलं जातं त्या ॲन्युइटीला म्हटलं जातं ॲन्युइटी सर्टेन. देन परपेच्युअल ॲन्युइटी और परपेच्युएटी. आता याच्यामध्ये काय म्हटलंय इट इज अन ॲन्युइटी हुज पेमेंट कंटिन्यू फॉर एव्हर. द बिगिनिंग डेट ऑफ द परपेच्युअल ॲन्युइटी इज नोन बट द टर्मिनल डेट इज नॉट नोन. म्हणजे मग याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये तुम्हाला स्टार्ट कधी करायचंय ॲन्युइटी. सपोज एक असं आरडी टाईपचं एक अकाउंट घेऊयात तिथे तुम्हाला पैसे कधी भरायचे हे तुम्ही ठरवलेलं आहे किंवा तुम्हाला बँकेने सांगितलेलं आहे. पण काढणार कधी आहेत हे तुमच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे क्लोज कधी करणार तुमची आरडी हे तुमच्यावर डिपेंड आहे. ते तुम्हाला बँक नाही सांगणार. म्हणजे तुम्हाला वाटलं तर तुम्ही 2 महिन्यांनी सुद्धा क्लोज करू शकाल. तुम्हाला वाटलं तुम्ही 2 वर्षांनी सुद्धा क्लोज करू शकाल. सो इथे क्लोजिंग डेट फिक्स नाहीये तुमची फक्त स्टार्टिंग डेट फिक्स आहे. सो अशा टाईपच्या ॲन्युइटीला म्हटलं जातं परपेच्युअल ॲन्युइटी. देन नेक्स्ट येतं कंटिंजंट ॲन्युइटी. कंटिंजंट ॲन्युइटी म्हणजे काय इट इज अ ॲन्युइटी हुज पेमेंट आर मेड टिल द हॅपनिंग ऑफ एन इव्हेंट सच अ डेथ of a person, marriage of a girl, etc. It is annuity whose payment are made till the. आता इथे अशी ॲन्युइटी ठरवली जाते की जसं की तुमचं बऱ्याच वेळा तुम्हाला बघा म्हणजे मेडिकल इन्शुरन्स वगैरे केले जातात. आता मेडिकल इन्शुरन्स सुद्धा तुमचा एक टाईपचा कंटिंजंट ॲन्युइटी आहे. कारण मेडिकल इन्शुरन्स तुम्हाला कधी मिळतो ज्या वेळेला काहीतरी ऍक्सिडेंट घडतो त्याच नंतर तुम्हाला तो मिळतो. त्याच्या आधी तुम्ही तो काढू शकत आणि ऍक्सिडेंट कधी घडणार हे आपल्याला माहिती नाहीये. सो मग अशा टाईपच्या ॲन्युइटीला किंवा अशा टाईपच्या इन्शुरन्सला काय म्हटलं जातं तर कंटिंजंट ॲन्युइटी. म्हणजे तुम्ही पर मंथ त्याचा इन्स्टॉलमेंट जे आहे तो भरतायच आहे. त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. त्याचा जो काही EMI तो तुम्ही भरताय. पण तो मिळणार कधी हे तुम्हाला माहिती नाही. हे कशावर डिपेंड आहे तुमचं मेडिकल इमर्जन्सी कधी येईल त्याच्यावरती डिपेंड आहे.
सो ज्या वेळेस तुम्हाला मेडिकल इमर्जन्सी येईल त्याच वेळेस तो तुम्हाला मिळणार आहे, त्याच्या आधी तुम्ही नाही घेऊ शकत. किंवा मॅरेज ऑफ गर्ल, काही लोक मुलीच्या म्हणजे फिक्स डिपॉझिट करून ठेवतात. सो फिक्स डिपॉझिट याच्यात येत नाही, कारण फिक्स डिपॉझिटची डेट जी असते ती फिक्स असते. बट जे मी म्हटलं इन्शुरन्स वगैरे, लाईफ इन्शुरन्स पण नाही म्हणता येणार, मेडिकल इन्शुरन्स वगैरे जे आहेत ना, किंवा कार कारचा ऍक्सिडेंट इन्शुरन्स, हे सगळे तुमच्या याच्यामध्ये कंटिन्यू अॅन्युटी मध्ये येतात. देन सेकंड वन, क्लासिफिकेशन ऑफ अॅन्युटी ऑन द बेसिस ऑफ द टाइम ऑफ पिरियडिक पेमेंट इन्स्टॉलमेंट. आता इथे तुमच्या इन्स्टॉलमेंटच्या बेसिसवरती क्लासिफिकेशन अॅन्युटीचं कसं केलं जातं. सो त्याच्यामधला फर्स्ट पार्ट आहे ऑर्डिनरी अॅन्युटी ऑर इमिजिएट अॅन्युटी. ऑर्डिनरी अॅन्युटी ऑर इमिजिएट अॅन्युटी, याच्यामध्ये काय म्हटलं, इन दिस टाइप ऑफ अॅन्युटी द पिरियडिक पेमेंट इज डन ऍट द एंड ऑफ इच पिरियड. काय म्हटलं, इन दिस टाइप ऑफ अॅन्युटी द पिरियडिक पेमेंट इज डन ऍट द एंड ऑफ इच पिरियड. त्याच्यामध्ये तुमच्या म्हणजे महिन्याच्या शेवटीला तुम्हाला पेमेंट करायचं असतं, म्हणजे एंड ऑफ इच पिरियड, प्रत्येक पिरियडच्या शेवटी तुम्हाला पेमेंट करायचं, पिरियडच्या आधी नाही. The first payment is made at the end of first period. The second payment is made at the end of second period, and so on. म्हणजे तुमचं आता एक महिना, आता जर तुम्ही पेमेंट केलात, सपोज फर्स्ट मंथचं पेमेंट केलं, तर आता एक महिना संपल्यानंतर तुम्हाला पुढचा पेमेंट करायचा आहे, त्याच्या आधी नाही. सो एंड ऑफ इच पिरियड, प्रत्येक पिरियड संपल्यानंतर तुम्हाला त्याचं पेमेंट करायचं आहे. इन दिस टाइप ऑफ अॅन्युटी द लास्ट पेमेंट इज ऑन द डे ऑफ द मॅच्युरिटी. मग या अशा टाईपच्या अॅन्युटी मध्ये काय होतं की तुमचा शेवटचा पेमेंट तुम्ही कधी करणार, की ज्या दिवशी तुमची अॅन्युटीची मॅच्युरिटी संपणार आहे, म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला पैसे काढायचे आहेत, ज्या दिवशी तुमचं मॅच्युरिटी संपणार आहे तुमच्या इन्शुरन्सची किंवा तुमच्या रिकरिंग डिपॉझिटची, ज्या दिवशी तुमच्या हातात पैसे मिळणार आहेत त्या दिवशी तुमचा शेवटचं पेमेंट असेल. ओके. देन नेक्स्ट वन येतं अॅन्युटी ड्यू. This is the annuity in which the payment are done at the start of each period. मग सेम की त्याच्या वाईस वर्सा, तिथे आपण काय करतो, फर्स्ट वन मध्ये ऑर्डिनरी अॅन्युटी मध्ये आपण काय करतो की पिरियडच्या एंडला तुम्ही पैसे अमाऊंट जे आहे ते पेड करवतो. इथे काय होतं की तुमच्या पिरियडच्या स्टार्टला तुम्ही अमाऊंट जी आहे ती पेड करताय. इन दिस कोर्स वी विल स्टडी ओनली ऑर्डिनरी अॅन्युटी. ह्याच्यामध्ये आपल्याला अॅन्युटी ड्यू नाही शिकायचं आहे, आपण फक्त काय शिकणार आहोत त्याच्यामध्ये, ऑर्डिनरी अॅन्युटी फक्त आपण शिकणार आहोत. ओके. आता ऑर्डिनरी अॅन्युटी मध्ये ॲझम्पशन्स. थ्रू आउट दिस कोर्स इट इज अज्युम दॅट ऑल द अॅन्युटीज आर ऑर्डिनरी. आता ह्या कोर्समध्ये किंवा हे जे शिकत असो आपण, आता जे अॅन्युटी शिकणार आहोत त्यात एक लक्षात घ्या की सगळे अॅन्युटी टाइप्स कसे असणार, ऑर्डिनरी. ऑर्डिनरी म्हणजे काय की ज्याचे पेमेंट आपण पिरियड एंडला करणार आहोत. द पिरियडिक पेमेंट आर डन ऍट द एंड ऑफ द पिरियड. म्हणजेच काय म्हटलं बघा, दॅट इज द पिरियडिक पेमेंट. पिरियडिक पेमेंट जो आहे तो आपण एंड ऑफ द पिरियडला पण करणार आहोत. द इंटरेस्ट ऑन द मॅच्युरिटी इज कंपाऊंडेड ऍट द पिरियड सेम ॲज द पिरियड ऑफ अॅन्युइटी. म्हणजे जो अॅन्युइटीचा पिरियड असेल त्याच पिरियडला आपला काय कंपाऊंड इंटरेस्ट जो आहे तो कॅल्क्युलेट होणार आहे याच्यामध्ये. देन त्याच्यातलं ए पार्ट काय म्हटलेलं आहे बघा, व्हेन द पिरियड ऑफ अन अॅन्युइटी इज इयरली. जर तुमचा अॅन्युइटी पिरियड जो आहे तो इयरली असेल तर द इंटरेस्ट इज कंपाऊंडेड इयरली. तर इंटरेस्ट तुमचा कसा होणार आहे, इयरली कंपाऊंड होणार आहे किंवा इयरली कॅल्क्युलेट होणार आहे. देन व्हेन द पिरियड ऑफ अन अॅन्युइटी इज हाफ इयरली. जर तुमचा अॅन्युइटीचा पिरियड हाफ इयर असेल तर इंटरेस्ट इज कंपाऊंडेड हाफ इयरली. तर तुमचा इंटरेस्ट सुद्धा कसं होणार आहे, हाफ इयरली कॅल्क्युलेट होणार आहे. सिमिलरली फॉर द क्वार्टरली अँड मंथली अॅन्युटी, सेम त्याच पद्धतीने क्वार्टरली किंवा मंथली, म्हणजे जर तुमचा अॅन्युटीचा पिरियड जर क्वार्टरली असेल तर इंटरेस्ट सुद्धा क्वार्टरली कॅल्क्युलेट होणार. जर अॅन्युटीचा पिरियड तुमचा मंथली असेल तर इंटरेस्ट सुद्धा मंथली कॅल्क्युलेट होणार. द इंटरेस्ट आर कंपाऊंड let us explain the mode of payment for an ordinary annuity with the help of the following example. एक example दिले त्यांनी, पाहूयात त्याच्याने. Consider an ordinary annuity with periodic annual payment as C and with the duration of 5 years. Consider ordinary annuity with periodic annual payment as C.
म्हणजे सीई पेमेंट आहे अँड विथ द ड्युरेशन ऑफ 5 इयर्स. 5 इयर्स साठी सी हे पेमेंट जे आहे ते अॅन्युइटी विथ पिरियडिक अॅन्युअल पेमेंट इज सी, म्हणजे तुमचं पिरियडिक अॅन्युअल पेमेंट असणार आहे सी आणि 5 वर्षासाठी असणार आहे. सिन्स दिस इज अन ऑर्डिनरी अॅन्युइटी द पेमेंट सी इज टू बी मेड ॲट द एंड ऑफ द इच पिरियड. आता ही अॅन्युइटी असल्यामुळे अॅन्युइटी ऑर्डिनरी अॅन्युइटी असल्यामुळे काय होणार आहे, पेमेंट जे आहे ते तुमचं पिरियड एंडला तुम्ही पेड करणार आहात. देन the first payment will be made at the end of the first year and so on. Let the rate of compound interest be r% per each time period. आता याच्यामध्ये so the first payment will be made at the end of first year and so on. That's the rate of compound interest. आता जो तुमचा फर्स्ट पेमेंट आहे मग तो कधी येणार, तो एक वर्षाच्या शेवटी तुम्ही काय करणार, त्या पेमेंट जो आहे तो पेड करणार आहोत, कारण आपण पिरियडच्या एंडला करतोय. सो लेट द रेट ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट, मग त्यावेळेस कंपाऊंड इंटरेस्टचा रेट आहे तो कसा असणार r%. आपण पाहिलेलं आहे इंटरेस्ट मध्ये कंपाऊंड इंटरेस्टचा रेट आपण कसा पकडतो, r% पर इच टाइम पिरियड. सो इंटरेस्ट इज इक्वल टू r/100. r% म्हणजे काय, r/100. आता इयर 0 म्हणजे ज्या प्रेझेंट इयरला तर तुम्ही पेमेंट काय करणार नाही आहेत, कारण प्रेझेंट इयरला आपल्याला करायचं काय म्हटलं, आपण पिरियडच्या एंडला करतोय. आता 5 वर्षासाठी आपण पेमेंट हे केलंय अॅन्युअली पेमेंट ॲज सी, आणि पेमेंट जे आहे पिरियडिक अॅन्युअली म्हणजे वर्षाच्या शेवटी आपण पेमेंट करणार आहोत, कारण पिरियडच्या एंडला करणार. सो 0 इयर म्हणजे प्रेझेंट इयरला तुम्ही सपोज इथून आरडी काढली किंवा इन्शुरन्स काढला तर तुम्ही इथे पेमेंट नाही करणार आहात, तुम्ही कुठे करणार आहात तर इयर एंडला सी. ओके, मग तिथून पुन्हा वर्षभर तुम्ही पेमेंट नाही करणार, पुन्हा इयर एंडला असं तुमचे लास्ट इयरला तुमचं हे होईल. सो सी इमिजिएट. देन आता इथे बघा, इथे काय करणार आहोत आपण, फॉर 4 इयर्स 4 वर्षासाठी, सॉरी सी इमिजिएट हे तुम्हाला ज्या वेळेला इयर एंडला देन इमिजिएट देन सी 1 वर्षासाठी इंटरेस्ट तुमचा कसा कॅल्क्युलेट होणार आहे, देन 2 वर्षासाठी, 3 वर्षासाठी आणि 4 वर्षासाठी असं तुमचं हे इंटरेस्ट जो आहे तो कॅल्क्युलेट होणार आहे, म्हणजे हा पिरियड आहे मधला. देन द फर्स्ट पेमेंट फेच कंपाऊंड इंटरेस्ट फॉर 4 इयर्स. पहिलाच फर्स्ट पेमेंट फेच कंपाऊंड इंटरेस्ट फॉर 4 इयर्स. पहिला फेज काय तुम्हाला दाखवतो, हा बघा इकडे कंपाऊंड इंटरेस्ट फॉर 4 इयर्स. त्याच्यानंतर सेकंड पेमेंट फेज कंपाऊंड इंटरेस्ट फॉर 3 इयर्स. सेकंड फेज काय दाखवतो, कंपाऊंड इंटरेस्ट 3 वर्षासाठी. थर्ड फेज काय दाखवतो, कंपाऊंड इंटरेस्ट फॉर 2 इयर्स. आणि फर्स्ट फेज काय दाखवतो, सॉरी फोर्थ फेज काय दाखवतो तुम्हाला, तर कंपाऊंड इंटरेस्ट फॉर 1 इयर. Then the fourth payment fetches compound interest for 1 year. The last installment just remains C. And last installment जो असेल तो फक्त C असेल. The accumulated value which in the future value is the total yield in 5 years is given by A is equal to, आणि 5 वर्षाचा तुमचा जो annual काय म्हटलंय व्हॅल्यू ऑफ ए विच इज फ्युचर व्हॅल्यू जी तुमची 5 वर्षाची असेल अमाऊंट, त्याचा फॉर्म्युला काय मग A is equal to C 1 plus I4 I raised to 4 plus C 1 plus I raised to 3 plus 1 plus I raised to 2 plus 1 plus I raised to 1 आणि प्लस C. सो असं तुमचा 5 वर्षाचा हा फ्युचर व्हॅल्यू आहे. युजिंग द फॉर्म्युला फॉर जिओमेट्रिक प्रोग्रेशन द ॲक्युम्युलेटिव्ह व्हॅल्यू A is given by. सो याचा मग फायनल फॉर्म्युला तुमचा काय असेल तर बघा, C डिवायडेड बाय I इन ब्रॅकेट 1 plus I raised to 5 minus 1. आता याच्यावरचे जे प्रॉब्लेम्स आहेत आपले, ते प्रॉब्लेम आपण काय करणार आहोत तर नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. आज आपण इथे थांबूयात जस्ट बघून, मग ते फॉर्म्युले वगैरे तुम्ही तुमच्या प्रॉब्लेम मध्ये बघाल. आपला थेअरी पार्ट जो याचा होता तो आज आपण संपवलेला आहे. ओके, याच्यामध्ये कोणाला काय डाऊट, फिजा, हुझिफा, प्रणव, सदफ,
याच्यामध्ये काय कोणाला डाऊट आहे? ठीक आहे, मी मीटिंग एंड नो करतो. सर.